नाशिक ब्रेकिंग न्यूज मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया खडसे यांचे जावई रेव पार्टी प्रकरणावर भाष्य मला याबाबत माहिती नव्हती। मी काल पंढरपूरमध्ये होतो। रात्री उशिरा नाशिकला आलो आणि बातमी टीव्हीवर पाहिली। मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडले। एकनाथ खडसे यांनी कालच 40 गावामध्ये यावर प्रश्न उपस्थित केला होता। आता त्यांचेच जावई ड्रग्जसह पकडले गेले। पोलीस तपास सुरू आहे। पार्टीत किती महिला होत्या, कोण पळाले याची माहिती माझ्याकडे नाही। खडसे यांचा आरोपावर भाष्य त्यांनी आपल्या जावयाला अलर्ट केले पाहिजे होते। प्रत्येक वेळी षड्यंत्रच होते, हे पटत नाही। जावई लहान मूल नाही की त्याला जबरदस्ती तिथे नेलं गेलं। लाडकी बहीण योजनेवर पुरुषांनी लाभ घेतला असेल तर चौकशी होणारच। चुकीचा लाभ घेतला असेल तर पैसे वसूल केले पाहिजेत। थोडा तिजोरीवर ताण नक्कीच आलाय। माणिकराव कोकाटे प्रकरण मंगळवारी अजित पवार यांनी बोलावलं आहे। काय चर्चा होते हे पाहावं लागेल। पक्ष प्रवेशावर मोठा खुलासा, आज मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक नेते आज भाजपात। प्रतिनिधी एजाज शेखर, डेस्क न्यूज मराठी, नाशिक। म्हणजे खडसे सांगा ना, आता म्हणले का ते? मग आता आपलं रोज चाललंय सौख्य दोघांमध्ये म्हणा। सध्या तुम्ही दोघे मिळूनच एकमेकांना माहिती देतायत सगळे या चाललंय त्याच्या। मला वाटतं हा सल्ला त्यांनी तिकडे दिला पाहिजे, खडसे साहेबांनाही द्या। संजय राऊत असं म्हणताय की सत्ता हातात असल्याने गिरीश महाजन मोकाट फिरताय। एक दिवस असेल की ते देवेंद्र फडणवीसांना देखील पडवतील आपण मोकाट सुटतात। मी कुठे मारामाऱ्या करतो रोज उठून? मी कोणाला कधी मारलं? मी काय गुंड वाटतोय त्यांना का काय वाटतंय? म्हणजे कोणाला मारलं, कोणाला ठोकलं? बाबा माझं तो काम नाही माझं ते। एखादी केस आहे का माझ्यावर कोणाला मारलं का बडवलं म्हणून? अच्छा अच्छा, चांगलं आहे। तर ते काय राऊत साहेबांची जी पोळी धरू शकतं का? कोणी धरू शकत नाही त्यांना। अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्या आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे, इलेक्शन कमिशन आहे, त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे। म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर काही वागू होणार नाही। बरोबर आहे की नाही? मी असं काही सांगून शब्द वापरणार नाही, पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे। त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतात म्हणजे मी काय मी रोज मारामाऱ्या करतोय, कधी ऐकलं का आपण? म्हणजे हा विषय आला कुठून? आज म्हणाले काय माझ्याबद्दल काय त्यांचा एवढा विशेष प्रेम आहे सध्या? हे खडसे साहेबांनी माहिती दिली असेल त्यांना अजून आता तुम्हीच विचार करत आहे विधानाचा। काय मी काय बोलू या संदर्भामध्ये? मग त्यांना म्हणा मी कोणाला बडवलं, कोणाला मारलं, कोणाची दादागिरी केली, एखादी केस आहे, कंप्लेंट आहे का म्हणा कोणाची आतापर्यंत? मला आता 40 वर्ष झाले। मी 5 वर्ष नगराध्यक्ष होतो सरपंच गावाचा माझ्या, आणि 35 वर्ष झाले मी आमदार आहे। माझ्यावर एखादा गुन्हा आहे का, एखादी केस आहे का, कोणाला दादागिरी केली, कोणाला धमकावलं, कोणाला खंडणी घेतली, हे आहे एखाद्याचा गुन्हा का? ते सांगा मला। ज्यामुळे तुम्ही असं स्टेटमेंट करता, तर तुम्ही सगळे बघतायत मला इतके वर्ष झाले, आणि म्हणून माझा या गोष्टींबद्दल दुरान्वय संबंध नाहीये। ते कुठल्या अर्थाने बोललेत मला त्यालाच विचारावं लागेल की बाबा काय झालं असं। राज्यामध्ये नाही, 5 महिला होत्या, 3 महिला होत्या, याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे। संबंधित तपास अधिकारी कोण आहेत काय आहेत मला माहित नाही, पण तपास केल्यावरच हे समोर येईल की 5 महिला होत्या का 3 होत्या, याच्यामध्ये कोण पळालं, कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे। पण पार्टी सुरू होती, घेतला आपण सांगता आहात, आणि असे सगळे नवशक पदार्थ म्हणजे तिथे सगळे अंमली पदार्थ असतील, हुक्क्याचा बार लावलेला होता, दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत, अजून काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत। मला वाटतं की तपासाचा हा भाग आहे। तपासात तिथे काय म्हणताय की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती का? तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या? नाथाबुका आणले असं ट्रॅप होईल असं मला वाटत होतं। मला संशय होता की अशा पद्धतीनं कुठेतरी पुढे अडकवलं जाईल हवा। अरे बापू, मग त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं ना जावई बापूंना। त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळा, असं काय असं होण्याची शक्यता आहे। मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाहीये। जे झालंय ते आपण मान्य केलं पाहिजे, आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा। कोणी चूक केली असेल तर तिच्या गळ्यात पडेल। मला असं वाटतं की नेहमी असंच बोलणं की काही झालं की यांनी केलं, काही झालं की त्यांनी केलं, काही झालं की हे षड्यंत्र आहे। मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षड्यंत्र आपल्याशी कसं काय होत आहे? असं नाहीये।
आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल. मग त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही, मग कोणी आयोजन केलंय काय हे, आजकाल तर यंत्रणा सगळी इतकी सतर्क असते, म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत नाही. 7-8 लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला, कोणी कोणाला बोलवलं, हे सगळं त्यात कळेल ना. आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा, जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कोणीतरी नेऊन ठेवलं की ते, असं कसं काय कोणी म्हणू शकतो. त्यांच्या शब्दात उभाण रचलं जाते माझ्या. कुभांड रचलं जात आहे त्यांच्या शब्दात. आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय, तर मला तर काही माहिती, कारण मी बोललो तर कोणाला त्यांना अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम चाललंय की काय. पण आता जावायला कसं ते काही लहान मुलं नाही ना की त्याला उचलून घेऊन गेलं रात्री 3 वाजता 4 वाजता. मी बघतो 3 वाजता रेट झाली, कोणी सांगतो 2:30 वाजता, वेगळे 4 वेगळे वेळ आहेत. असं कसं होईल. पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाहीये. पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रीय पोलीस बड्या नेत्याने असं वक्तव्य केलं. तुमचे अवकार आहे. मी काही असं ऐकलं नाही कोण म्हणालं काय म्हणालं, म्हणजे काही ऐकण्यामध्ये नाही. नुसते बडे नेते म्हणाले म्हणजे असं अधांतरित होईल ते मला वाटतं. ठीक आहे. माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल गेल्या अनेक दिवसांपासून खूप विनोदी चर्चा आहे. कमी करताना समोर आला सरकारने चौकशी लावली, मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधात प्रयत्न कायम केलेला नाही. पोलिसांच्या पातळीवर काय चर्चा पण अजितदादांनी काहीतरी म्हटलं होतं काल, मी पंढरपूरला असतानाच बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं आहे, दादा त्या दिवशी बोलणार आहे. बोलणं झाल्यानंतर काय त्यांचं काय कोणाचं काय म्हणणं आहे, काय खरं आहे काय खोटं तपासलं जाईल. मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमचे कोणतेही नेते निर्णय करतील. आणि महाविकास आघाडीमध्ये होण्यासाठी जात आहेत आणि आपल्याकडे या संदर्भात काही सूचना आहे. निश्चित माझी या निमित्ताने सर्व पर्यटकांना विनंती आहे. आता शनिवार रविवार पण आहे, सुट्ट्या आहेत, आपण पाऊस पडतोय, वातावरण अतिशय चांगलं आहे, हिरवगार झालंय, धबधबे आहेत सगळीकडे पडतोय, नद्या वाहत आहेत. पण आपण बाहेर पडत असताना खूप काळजी घ्या. आपण बघतोय आजही चाललो सकाळपासून मी बघतोय हा इकडे अटकला तिथं रेस्क्यू ऑपरेशन चाललंय. कोणी माता जी आमची वाहून गेली विनाकारण ती पाण्यामध्ये तिने जाण्याचा प्रयत्न केला. काही पर्यटक बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी वाहून जात होते. म्हणजे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. विनाकारण आपण आपला जीव कुटुंबाचा जीव धोक्यात टाकू नका. सुरक्षित पर्यटन करा आणि शक्यतो पाण्यापासून लांब राहा. अनेक जण पाण्यामध्ये जाण्याचा मोह करतात, धबधब्याखाली आंघोळ करतात, खाली मोठं पाणीचा साठा असतो त्यात पडल्यावर, किंवा पुलावरून विनाकारण वाहनं टाकायची, काहीतरी नवीन आपली डेअरिंग दाखवायचं आपलं, आणि त्यामुळे मोटरसायकल वाहून जात आहेत, गाड्या वाहून जात आहेत, पदचारी वाहून जात आहेत. मला वाटतं माझी या निमित्ताने विनंती आहे की आपण सगळ्यांनी सुरक्षित पर्यटन करावं. अन्यथा उगाच काहीतरी दुर्घटना घडेल आणि आपल्या कुटुंबियांना इजा पोहोचेल, धोका पोहोचेल, असं कोणीही करू नका. सगळे आरोप खळबळजनकच राहतात. आमचे राऊत साहेब असतील, रोहित पवार असतील, आता इकडे संजय राऊत साहेब आहेत, तिकडे रोहित पवार तयार झालेले आहेत आता खळबळजनक. त्यामुळे नाशिकमध्ये आलं, नाशिकमध्ये अनेक रस्त्यांनी फिरला, अनेक पक्षांकडून मोठं आंदोलन होतं रस्त्याबाबत नाशिक शहराच्या. काही अपघात देखील झालेले, सोशल मीडिया वारंवार तक्रार करतात. एवढा फंड ठेकेदाराला तो देखील शहराचे रस्ते नाही, आपण याच्यात महत्वाची भूमिका घेतणार नाही याबाबत. खरं म्हणजे मी पालकमंत्री नाही, मला असं तुम्ही पालकमंत्री नाही तुम्ही ते सांगत नाही तुम्ही कोणी पालकमंत्री व्हा म्हणून. नाही आपण नाही तुम्ही मला हा प्रश्न विचारताय त्यामुळे म्हटलं मी पालकमंत्री म्हणून मला असं आलं थोडं. निश्चित या संदर्भामध्ये गेल्या वेळी सुद्धा बैठकीमध्ये मी म्हटलं की नाशिक शहरातले सगळे रस्ते आपल्याला आता व्यवस्थित करावे लागतील. आणि खरं आहे आपण ते म्हणतात ती वस्तुस्थिती आहे. अनेक ठिकाणी खड्डे आहेत, गाडीचं म्हणजे खूप आहे, वाईट परिस्थिती आहे. काही ठिकाणी आहे, सर्वत्र नाही आहे, पण काही ठिकाणी आहे, काही रस्ते आहेत. लवकरच आपण तात्काळ त्या संदर्भामध्ये त्याची दुरुस्ती हाती घेऊ. आता कुंभमेळा समोर आहे, त्याचाही निधी समोर आहे. त्या दृष्टीने आपण सध्या अनेक रस्ते आपण आता नूतनीकरण, कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. मला वाटतं लवकरच हे सगळे रस्ते दुरुस्त होतील. अनेक ठिकाणी राज्यामध्ये पावसाळा जामनेरला पूर किती आहे, जळगावला किती पूर आला आहे. राज्यात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. जावई पुण्यामध्ये रेव पार्टी सुरू होती आणि त्या ठिकाणी ते पोलिसांनी छापा मारला, तिथे त्यांना कारण घेतलेलं आहे. पुढं आपल्याकडे काय माहिती आहे?
माझ्याकडे या संदर्भातली खरं म्हणजे कुठलीही माहिती नाही. मी सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो, 6,000 आमच्याकडचे वारकरी भक्त घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पहाटे पहाटे या ठिकाणी पोहोचलो. त्यामुळे मी झोपलेलो होतो. पण मला सकाळी आपल्या प्रेसच्या माध्यमातून फोन वाजत होते माझे. मी म्हटलं एवढे फोन काय येत आहेत, आणि ते बघितलं आणि नंतर मी आपला TV सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली. आमचे नेते आदरणीय नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला बातमी हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील, हुक्का, दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हे मी चॅनलच्या माध्यमातून बघितलं. अजून माझा तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही, पण डिटेल माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळालेली. हो, हा खरं म्हणजे कालच नाथाभाऊंनी प्रेसमध्ये सांगितलं की बहुत चाळीसगावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात, इकडनं कसे काय पकडले जातात, असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता. ते नेहमी अंमली पदार्थाच्या विरोधात बोलत असतात, पण आता त्यांचे जावईच हे सगळं चालवत आहेत, सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेला आहे. खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे. नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही, नक्की सांगता येणार नाही. पण मला वाटतं पोलीस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच, कारण मोठी बातमी आहे, मोठा विषय आहे. रेव पार्टीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच. त्यामुळे मला असं वाटतं की तपासाअंती त्यामुळे काय काय घडलं काय काय नाही हे समोर येईल. थोड्या वेळातच कार्यक्रम आहे, आपण बघा कोण करतंय काय येत आहे. पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. शहरामधले आहेत, जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत. बहुतांशी सगळे आजी माजी सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला, मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत. थोड्याच कालावधीमध्ये आपल्याला आपल्या समोर सगळी नावं येतील. अजित पवार गटामध्ये 2 गट पडल्याचं रोहित पवार समावेश झाला समोर येते, त्याबाबत आपल्याला काय माहिती आहे? नाही, मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही. पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये 14,000 पुरुषांनी 10 महिन्यांपासून लाभ घेतला. 21 कोटी नाही, निश्चित असं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. असं पुरुष कसं काय, ते कसं काय चुकून नाव आले का, प्रिंटिंग मिस्टेक झाली का, काय झालं मला कळत नाहीये. पण पुरुष कसे काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे. त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल. लाडकी बहिणीमुळे योजनेमुळे कर्जमाफी अडचणीत येत असल्याचं आश्रम नुकतेच म्हणतात. नाही, ठीक आहे, लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय, ठीक आहे, ते होणे गरजेचं होतं, आवश्यक होतं. आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीमध्ये खुश आहेत, त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे, मदत मिळालेली आहे. त्यामुळे थोडा भार तिजोरीवर पडलेला आहे, हे खरं आहे. नरेंद्र मोदी हे त्यांनी गंभीर आरोप केलेले होते, प्रकरण होतं. मला वाटतं तर हा विषय माझ्यातर्फे बंद केलेला आहे. सर्वात एका माणसाला पकडलं, तो गावचा होता माझ्या जामनेरचा, आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला. मी त्याच्यावर 10 फोटो त्यांना दाखवले, सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपच्या नेत्याचे दाखवले, त्याच्यावर बसलेले चर्चा करतानाचे. याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो म्हणून ते हनी ट्रॅपमध्ये आहेत, त्या कुठल्या त्याच्या भानगडीमध्ये, त्या बलात्कारच्या भानगडीमध्ये आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता ते मीच दिसतोय. त्यामुळे आता काही त्याला इलाज नाहीये. आता अनेक त्या विषयावर चर्चा झाल्या, आमचे आमदारही बोललेत, आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत, सगळे आमचे आमदारही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं. पण आता काय, मला या विषयावर आता बोलायचंच नाहीये. त्यांना सगळं लखलाभ आहे, त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं.